इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच। मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी। नमस्कार। प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार सौ सोफिया सद्दाम उर्फ गुड्डू शेख यांचे पती युवा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम उर्फ गुड्डू शेख हे आपल्या समेत जोडले गेले आहेत। आपण त्यांच्या सोबत येणाऱ्या या महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात काही भागातील प्रमुख जे प्रश्न आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार शेख। नमस्कार। आपण येणारी ही इलेक्शन कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? येणारी इलेक्शन ही पाणी भागात आमच्या महिलांचा प्रश्न आहे पाण्याचा। पाणी 8-8 दिवस येत नाही, ते आम्हाला एक दिवस आड करायचा आहे आणि महिलांना हा लई त्रास आहे पाण्याचा। आणि माझी मिसेस महिला असल्याने त्या महिलांचं काय हे आहे ते आम्हाला माहित आहे, त्यामुळे आम्हाला एक दिवस आड हे पाणी करायचं आहे, यासाठी आम्हाला इलेक्शन हे लढवायचं आहे। आपण आजपर्यंत आपल्या प्रभागामध्ये महिलांच्या मध्ये चांगला युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या प्रभागामध्ये आपली ओळख आहे। ही ओळख कायम आपली अशीच कंटिन्यू राहण्यासाठी आणि येणारा जो इलेक्शन पिरियड आहे यामध्ये समजा मूलभूत ज्या गरजा असतील, गटरी, पाणी, ह्यासाठी आपलं विशेष पुढे भविष्यात काय योगदान असणार? महिलांसाठी पाण्याचं तर आम्ही प्रश्न काम करणारच आहे। तर गटरी आम्हाला या भागात देण्याचं काम नाही, देण्याचं गणेशनगर आंबेडकर भागात देण्याचं काम नाही। आम्ही निवडून आल्यावर पहिला ड्रेनेजचं काम मार्गी लावणार आणि गटर पाणी लाईट तर आम्ही 10-15 वर्ष झालं आम्ही काम करत आलोयच, त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांना त्या कामाची पोचपावती म्हणून आम्ही त्यांच्या पुढे आम्ही जात आहे। आजपर्यंत आपण केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल विविध संस्था, संघटना यांच्याकडून आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। मला एक सांगा, येणारी ही इचलकरंजी महानगरपालिकेची इलेक्शन आपल्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून धनदांडगे सगळे मोठे उमेदवार आहेत। आपल्याला वाटत नाही का येणारी इलेक्शन आपल्यासाठी टफ आणि किंवा जड जाईल असं? मला ही इलेक्शन जड असं वाटत नाही, कारण का ही जनतानं ही इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही इलेक्शन आहे आणि जनता आहे म्हणून मी इलेक्शन लढवत आहे। मला एक सांगा, आता आपल्या समोर एवढे प्रतिस्पर्धी विविध पक्षातले असतील किंवा प्रतिस्पर्धी जे भाजप ह्या मोठ्या पक्षातून सगळे उमेदवार आपल्या समोर उभे आहेत, म्हणजे घटक पक्षाचे सगळे उमेदवार आहेत। आपण आपल्याला वाटतं का आपल्या कामावर आपली नक्की इलेक्शन ही तुम्ही जिंकाल असं? आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी इलेक्शन लढवत आहे आणि जनतानं या हातात इलेक्शन घेतल्यामुळं जनता आणि महिला वर्ग आणि आमचे मित्रमंडळ ह्या लोकांनी ही ताकद मला दिलेली आहे आणि मी यांच्या जोरावर आमचे मित्रमंडळ ज्योतिबा असेल किंवा आमचे गुड्डू शेख युवा मंचचे सगळे कार्यकर्ते फुल ताकदीनं उतरल्यात आम्हाला निवडून आणण्यासाठी। आणि ही इलेक्शन मला 2-2.5 हजार लोकांनी घराकडे येऊन ही आम्ही सांगितलो की बाबा ही आमच्या समोर मोठी ताकद आहे, पैसेवान माणसं आहेत, तुम्ही म्हणजे टिकणार का काय? तर जनतेच्या लोकांनी मला 2-3 हजार लोकांनी मला फोन करून आमच्या घराकडे येऊन सांगितले, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आमच्याकडं आम्ही तुम्हाला निवडून आणणार आहे। आता परवाच एक आपली सोशल मीडियावर आपण आपली रील बघितली, ज्या रील मध्ये एका महिलेच्या मुलीच्या कडून असा प्रतिसाद येतो की गुड्डू शेख जिथं असतील तिथं आम्ही बिंदास त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। याबद्दल आपलं काय वाटतं? नाही, कसं आहे, महिलांचं आपल्यावर लई प्रेम आहे। महिला वर्गात आम्ही 10-15 वर्ष झालं पाण्याचं असू दे, कोणतीही काम असू दे, आम्ही आपलं म्हणून मतदारसंघ नाही आमचं परिवार आहे म्हणून आम्ही काम करतोय। त्यामुळं त्या महिलांनी कळाय की बाबा 15-20 वर्ष झालं कार्यकर्ता राबा लागलाय काय, त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी त्या महिला एखादी पोरगी लग्नाची गेलेली असली तरी बी तिची इच्छा आहे की मतदान तिनं आपल्या तिथं नाव नोंद करून घेतलेली आहे की भयाला एकदा मतदान करावं, तिची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ती आम्हाला फोन पे करून सांगितल्या की भया आम्ही येणार आहे तुमच्यासाठी ते मतदान करायला। शेवट प्रश्न विचारतोय, प्रभाग इतका मोठा आता झालेला असताना आपण त्या प्रभागाच्या प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत आपण पोहोचू शकाल? 100% पोहोचू शकेल, कारण का मी 2011 पासून प्रत्येक भागाभागात फिरतोय। मी 2011 मध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलोय
आणि 16 मध्ये बी केलोय आणि आता 10 वर्षानंतर इलेक्शन लागले. त्यामुळे माझा संपर्क सगळ्या भागात आहे आणि लोकांचा मला प्रतिसाद आहे आणि लोक मला येऊन आमच्या घरात येऊन सांगायला तुमच्यासारखा नगरसेवक पाहिजे, तुमच्यासारखा नगरसेवक पाहिजे. किंवा काही नगरसेवक आहेत येतात जातात, कारण आमचं दार 24 तास मोकळं असते आणि आम्हाला कसं साहेब उठल्यात काय हे काय पीए ठेवा लागत नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही प्रत्येकाच्या दारात आम्ही जातोय 10 मिनिटात. त्यामुळे आम्हाला लोक आमच्या कसा घरचा माणूस आहे असं समजून आम्हाला त्यांनी सहकार्य करणार आहेत आणि आम्हाला मताच्या रूपानं ही पोचपावती देणार आहे. आपल्या इथं या ठिकाणी आपण बघत असाल की इथं युवा वर्ग ही इथं ह्या प्रभागातील उपस्थित आहे. आपण त्यांना विचारूया की गुड्डू शेख यांच्या पत्नी ह्याच आपण यासाठी आपण इलेक्शनसाठी काय इच्छुक म्हणून आपण तुम्ही बघत आहात? लहानापासून मोठ्यापर्यंत आणि महिला वर्ग असेल वृद्धांपर्यंत यांचं नाव पोचलेलं आहे. कित्येक लोक यांना आज फोन करतात की बाबा ह्या समस्या आहेत त्या समस्या आहेत. किती ऑफिसवर जातात साहेबांच्या किंवा कोण पण असू दे त्यांचा फोन न उचलणे. पण ह्यो माणूस का नाही पहाटे 6 वाजेपर्यंत रात्री 11-12 टायमिंग बघत नाही हो माणूस आमच्या दारापर्यंत पोहोचतोय. आणि युवा वर्ग आहे ना आमचा पूर्ण पाठिंबा गुड्डू शेख यांना आहे. आणि गुड्डू शेख जिथं असेल गुड्डू शेख कुणाला पण उभा करू दे, त्यांची पत्नीला उभा केले त्यांना आमचा फुल सपोर्ट आहे. कारण त्यांची पत्नी जर नगरसेवक झाली तर ह्यांना ताकद येणार आणि ह्यो माणूस कायम आमच्या सोबत जोडलेला असणार. म्हणून मोठ्या प्रमाणात आम्ही ह्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शेवटपर्यंत देणार. आम्ही कोणतेही बळी पडणार नाही कोणाला. हे शेवटपर्यंत ह्यांनाच पाठिंबा देणार. निवडून याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि हे निवडून हे आणणारच आम्ही. एकंदरीत बघत असाल या प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक असलेल्या ह्या शेख परिवारावरती इथला स्थानिक युवा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आनंदी आहे आणि जेणेकरून कोणत्याही परिस्थितीमध्ये शेख बाबींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडून आणणार असा इथला युवा वर्ग चंग बांधलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.